समाज माध्यमांवर त्याच्यात एक ऑटो चालक एका शालेय विद्यार्थ्यांसोबत अशी चाळे करतो आहे. या प्रकरणी पोलिसांनी नेमका कसा हाताळलाय आणि काय या बाबत आहे? 8 तारखेला जे आहे की अशा पद्धतीचा जो व्हिडिओ एक आम्हाला प्राप्त झालेला होता. ज्या पद्धतीची घटना होती, अतिशय म्हणजे गंभीर बाब दिसत होती. त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ टीम बनवून आम्ही शोधाची प्रक्रिया चालू केली होती. दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला तो व्हिडिओ जो मध्ये होता तो रिक्षा ड्रायव्हर पण भेटला. आमचा तपास चालू होता. आम्ही त्याला सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं. दरम्यान आम्हाला ते पीडित मुलीचं घर पण माहीत झालं. आणि त्या अनुषंगानं आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी ते जे पॅरेंट आहेत तर त्यांची तक्रार घेणं अपेक्षित होतं. परंतु ते झालेला प्रसंग आहे तो खूपच म्हणजे संवेदनशील आणि धक्कादायक असल्यामुळे ते तक्रार देण्याच्या स्थितीत नव्हते. त्या अनुषंगानं आम्ही पुन्हा त्यांनी वेळ मागितलेला होता आणि काल पण ते पुन्हा वेळ त्यांनी काही तक्रार देण्यासाठी ते आले नव्हते. त्या अनुषंगानं जे आहे की पोक्सो ऍक्ट आहे त्यातल्या कलम 19 प्रमाणे आम्ही पोलिसांतर्फे फिर्याद दाखल करून पुढील तपास करीत आहोत. यामध्ये आरोपीला अटक आहे आणि आपल्या माध्यमात पालकांना काय हवं? राईट. काल गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक पण केलेली आहे. असे बरेच जे घटना आहेत लहान मुलासोबत मुलीसोबत वगैरे अशा घटना म्हणजे घडू शकतात किंवा काय तर पालकांनी जे आहे की आपलं जे पाल्यासोबत जो आहे संवाद वाढवणं गरजेचं आहे. अशा प्रकारची कोणतीही घटना होत असेल किंवा त्याची माहिती असेल तर तात्काळ जे आहे पोलिसांना त्याबद्दल कळवणं आणि अशा गोष्टीवरती प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आरोपीचा काही आपराधिक रेकॉर्ड वगैरे माहिती समोर आलं? आरोपीची जी आहे की आपण प्राथमिक माहिती घेतली तसं कुठलं क्राईम रेकॉर्ड नाही, परंतु आपण अधिकचा तपास करीत आहोत.